वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू तो वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी प्लीज घरी सांगा तुम्ही हे लग्न नाही करू शकत म्हणून प्लीज मी आज माझ्या घरी सांगणार आहे तुम्ही पण प्लीज सांगा मी खूप खुश आहे म्हणून मी हसू राहिले अहो मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की मला हे लग्न करायचं नाही तुम्ही तुमच्या घरी सांगा मी माझ्या घरी सांगतो हा. हॅलो हॅलो हा बोला की झालं का जेवण हा आत्ताच झालं तुमचं झालं मग काय नाही तुम्ही बोलल्या का घरी नाही ना हो, नाही सांगितलं अजून नाही का नाही म्हणजे त्याचं काय झालं माहिती का मी कुणाला पण काही सांगायला जाते ना तर कुणी ना कुणीतरी मध्ये कळमळतंय सेम माझी पण तुमच्यासारखीच अवस्था आहे हो का हा ना तुम्ही ठाम आहे ना तुमच्या मतावर हा हा मी माझ्या मतावर एकदम ठाम आहे माझं मत बदललेलं नाही आणि बदलणार पण नाही हे बघा उद्या आपला साखरपुडा आहे आपल्या हातात फक्त आजची रात्र आणि उद्याची सकाळ आहे उद्या काही करून आपल्याला घरी सांगावं लागणार आहे की आपल्याला हे लग्न नाही करायचं कळतंय ना तुम्हाला हा कळू राहिलंय ना काय सासूबाई डेकोरेशन कसं वाटू राहिलं सगळी तयारी मी केली हो भारी आहे आणि हो आपल्याला हॉलवर जाण्यासाठी माझी एसी गाडी आणली आणि अजून एक टेम्पो ट्रॅव्हलर पण मागून घेतलाय काय सगळ्यांनी कसं कम्फर्टेबल गेलं पाहिजे एकदम पण तुमची एसी गाडी असताना ते टेम्पो का काय कशाला केलाय आता सासूबाई साखरपुडा आहे म्हणलं 4 लोक थोडीच येणार आहेत हा. जास्त लोक येणार आहेत माझ्या एसी गाडीत एवढे लोक थोडी बसणार आहेत आणि माधवराव तुम्ही काय असे येणार आहेत का हे असे येणार असेल तर येऊ नका बरं तुम्ही अरे काय हे एकुलत्या एक पोराचा साखरपुडा आहे तुमचा अरे आता तरी चेंगटपणा सोडा माणसाने कसं रुबाबदार दिसलं पाहिजे नसल तुमच्याकडे ड्रेस तर मला सांगा मी आणून देतो एखादा माझ्याकडे मोप पडलेले नाही नाही कशाला हाय माझ्याकडे पण लय येत दादा मला जरा बोलायचं आहे तुमच्याशी जरा वेळानं बोललं चालेल का नाही मला फक्त ते मला ना तुझ्या वागण्याच प्रेशर यायला लागला आता मी आलो फ्रेश होऊन ओय मुनिया अजून आंघोळ पण नाही केली तू अरे मुन्या अरे तू काय करू राहिला इथं अजून अरे जा पटकन आवर ना अरे सकाळपासून माणूस येऊन बसला इथं काम वेळच्या वेळेला करत नाही ते लोक दादा
ऐका ना, मला काय म्हणायचंय. लय अर्जंट आहे का? हा, अरे म्हणजे माझ्या कामापेक्षा बी अर्जंट आहे का? कधीचा तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करू राहिलो, पण मग बोल ना राजा पटकन. दादा, मला नाही. पप्पा, याच्यातला कोणता ड्रेस चांगला वाटू राहिला? सोने, दोन्ही ड्रेस चांगले आहे, तू जा. तुला कोण विचार राहिलं रे? हे सोने, तुझं ठरलंय ना कुठला ड्रेस घालायचा, मग कशाला विचारू राहिली यांना? जा ना आत. विचारणे राहिल्या, सांगू राहिले. सगळेजण धावपळ करू राहिले. मग भावाच्या साखरपुड्यात बहिणीची धावपळ नको का दिसायला? वा, दिसायलाच पाहिजे, नाही कस काय? पण माझ्याकडे कुणी लक्षच देऊ नाही राहिलं. मग मी तरी काय करू? हा ना, तुझ्याकडे लक्ष देत नाही ना कोणी? थांबितच 1-2 मिनिटात आलो मी. पप्पे, केवढी मोठी दिसू राहिली ग या साडीत तू. एकदम महालक्ष्मीच जणू. दिवस किती भुरकन उडून जातात ग माय. आज तुझे बाबा पाहिजे होते बघ. गाई तू पूर्वा, ते काय झालं? काही नाही. रडू काऊन राहिल्या? नाही, रडू कुठे राहिले? ऐका आता, डोळ्यात पाणी येऊ राहिलं म्हणे रडू कुठे राहिली? नाही, ते पप्पीने साडी नेसली ना, ते पाहून डोळ्यात पाणी आलं बघ. पूर्वाने काय पहिल्यांदा साडी नेसली वय? अगं नाही, तसं नाही काही. तुला नाही कळायचं. आईचं काळीच आहे ग. जेव्हा तुझी पोरगी लग्न होऊन जाईल ना, तेव्हा कळल तुला. अहो पण सासूबाई, आता ही रीतच आहे ना. कधी ना कधी लग्न करून तिला जावंच लागणार आहे. न जाऊन कसं चालन? म्हणून तर डोळ्यात पाणी येऊ राहिलं ना ग. बघ ना, आज आपली म्हणून इथं राहणारी, या घरात वाढणारी पप्पी उद्या पाहुणी म्हणून येईल. आज साखरपुडा आहे तिचा. लवकरच लगीन बी होईल तिचं. पोरीचं सगळं चांगलं होऊ राहिलं ना, तरी बी आईला रडायला येतच आहे. मायचं काळीच आहे ग. या घरात एवढं लाडानं वाढलेली, सगळे हट्ट पुरवलेत तिचे या घरात. तिचे बाबा गेले तेव्हा वाटलं माझ्या पप्पीचं काय होईल, कसं होईल. आपण आणि तुम्ही सगळ्यांना अगदी तळ हाताच्या फोडासारखं जपलं तिला. दुडू दुडू धावणारी पप्पी केव्हा इतकी मोठी झाली कळलं पण नाही. एवढी मोठी झाली की आता लग्न होऊन चालले बी या घरातनं. ए आई, तू रडू नको बरं. तू रडली तर मला पण रडू येईल. आणि तू जर अशी रडणार असशील ना, तर मला नाही करायचंय लग्न. अगं, लग्न नाही केलं तर लोक काय म्हणतील? दादा, दादा, नाही नाही नाही, मला माहिती आहे दादा, ही जागा बोलण्यासारखी नाहीये. पण पण मला जे सांगायचं आहे दादा, ते असं समोरासमोर नसतो सांगू शकलो. बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला हे सांगायचं होतं दादा, पण एकतर हिंमत होत नव्हती, आणि दुसरं म्हणजे संधी मिळत नव्हती. संधी जरी मिळाली ना, तरी सारखं कुणी ना कुणी मध्ये येत होतं दादा. आज आज खूप हिंमत करून तुमच्याशी बोलू राहिलोय दादा. आणि तुम्हाला ऐकावं लागणार आहे दादा. दादा, मला नाही करायचं आहे लग्न. मी नाहीये खुश या लग्नापासून.
प्लीज तुम्ही हे लग्न मोडा दादा, प्लीज. काय म्हणणार? तू इथं कसा? मी आत गेलो तर मीच बाहेर येणार ना. दादा 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 मला म्हणले होते की फ्रेश व्हायला जाऊ राहिलो. हा दादा आला होता, पण मला जाताना पाहून तो गेला निघून. तुला तर माहिती आहे दहशत आपली. तू तरी ओरडून सांगायचं ना मग आतून मी आहे म्हणून. मी करून तुला सांगतो, तुला कळलं ना त्याला मी काय करू. अरे काका मला कळणार आहे का? ते थुकून सांगायचं ना. हे बघ, आपण मल्टी टॅलेंटेड आहे. एका वेळेला 3 कामं करतो आणि हे 3 कामं एकत्र करताना आपल्याला डिस्टर्ब चालत नाही. काका हे सगळं मला दादांना सांगायचं होतं. जा ना मग सांग. तू सांग. मी तू. म्हणणे काका हा अजून एक गोष्ट सांगतो. हा लग्न फक्त मलाच नाही, हा. पूर्वाला पण नव्हतं करायचं. काय? अरे हळू. अरे मुन्या तू, मी सांगून ठेवतो, मी कोणाशी काही बोलणार नाही. हा काका काका हे काका हे काका मला सगळं सांगशील? सगळं सांगेल. तू ये ना बाहेर. ठीक आहे, चल बोलू आपण. मुन्या, हे सगळं तुम्हाला आत्ता का सांगू राहिला रे? आणि मी तुला सांगतो, मी काही जाऊन हे कोणाला सांगणार नाहीये. काका तू एकटाच असा आहे जो सरळ खाली जाऊन बोलू शकतो. अरे पण मी एकटाच असा आहे जो खाली जाऊन हे सांगितलं ना तर सगळ्यात जास्त शिव्या खाऊ शकतो. तुला सोडून मला धरून आणतीन सगळे. तरी नशीब तू हे सगळं साखरपुडा होण्याच्या आधी सांगू राहिला. मुन्या, तुझा साखरपुडा होणार. काय? त्या पूर्वाबरोबर नाही रे, त्या अनुष्का बरोबरच होणार. हे बघ, आपण हे जे बोलू लागलो ना, हा हे आपण खाली जाऊन घरच्यांना सगळं नीट सांगू. काका घरच्यांना नाही. नाही नाही. मग बाहेरच्यांना सांगतो, ते मदत करणार आहेत का? नाही ना. तर आपण खाली जाऊन हे सगळं नीट सांगू. काका हा. आपण नाही, तू जाऊन सांग. मी? हा. अरे मी सांगितलं तर कोणीच विश्वास ठेवणार नाही. ऐक माझं, आपण जाऊन घरी हे सगळं सांगू. हा? त्याच्यानंतर त्या पोरीच्या घरी जाऊ, त्या पूर्वाच्या, आणि त्यांना हे सगळं नीट समजावून सांगू. आणि मग नंतर त्या दुसऱ्या पोरीच्या घरी जाऊ. काय नाव तिचं? अनुष्काच्या. अनुष्का. हा, तर त्या अनुष्काच्या घरी जाऊ हा. आणि हे सगळं असं असं आहे हे सांगू. हा. आणि मग झालं. हा, त्यांना सांगू हॉल रेडी आहे, पाहुणे आलेले, साखरपुडा उरकून घेऊ. हे सगळं एवढं सोपं आहे? नाही, अवघड आहे. पण प्यार इम्तिहान की कडी आहे राजा, करावंच लागणार आहे आपल्याला. हा काका पण या कडीमध्ये एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम? म्हणजे माझं अनुष्कावर प्रेम आहे हे कन्फर्म आहे. हा, अरे मग झालं. मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी, सिंपल. पण तिचं माझ्यावर प्रेम आहे की नाही हे कन्फर्म नाहीये. त्यात ती अजून तिकडे मामाच्या गावाला जाऊन बसली. सिंपल. काय? फोन कर तिला, फोन करून सांग हे सगळं असं असं आहे, मी फक्त तुझ्यासाठी म्हणून हा साखरपुडा मोडू राहील. अजून एक प्रॉब्लेम आहे. काय? तिच्या मामाच्या गावात रेंज नाहीये. तिच्या गावात रेंज नाही? मग काही होत नाही आता. अरे पण काका मला अनुष्का आवडते हे कन्फर्म आहे ना. तिचं नाही माहिती मला.
पण काका मला नाही करायचा साखरपुडा. मला तिच्याशीच लग्न करायचं. मुन्ने ये वर बस. ये वर ये. हे बाय, अनुष्काला काय वाटतं हे आपण नंतर पाहू. हं? पण तुझं तिच्यावर प्रेम आहे हे कन्फर्म आहे. हो आणि तुला हा साखरपुडा नकोय हे पण कन्फर्म आहे. हो. म्हणजे मलाच काहीतरी करावं लागणार आहे. गॉगल कुठे? नाही नको, गॉगल नको. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए का दिल में है. देवा, मला हा साखरपुडा नाही करायचा आहे. हे मला आप्पांना सांगण्याची शक्ती दे. आप्पा, चला तिकडे चलू आता. हं? पप्पे, हे तुझा पणजा गोविंदराव बोराडे आणि ही तुझी पणजी कमलाबाई बोराडे. आशीर्वाद घे पोरी त्यांचा. या ये इकडे. आता तुझ्या बापाच्या शशिकांतच्या फोटोला हे हार घाल बेटा. हे घे. अपे, आता तुझ्या बापाच्या फोटोला नमस्कार कर आणि सांग त्याला माझ्या आज्यानं मला काही कमी पडू दिलं नाही. तुमच्या मनासारखं मला शिकविलं. आता मी PhD करू राहिले. माझ्या आज्यानं शिक्षणापासून ते माझ्या लग्नापासून काही कमी पडू दिलं नाही. सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या पार पडू राहिल्यात. खूप खुश आहे मी. आणि तुझ्या मनात काय असल ते बी बोल बाई. बाबा, तुम्ही गेल्यावर आईला सारखं वाटायचं का बाबा हिचं कसं होईल. पण आपल्या घरातल्या सगळ्यांनीच माझा नेहमीच विचार केलाय. हा बाबा, मला कधीच काहीच कमी नाही पडू दिलं. सगळ्यांनीच अगदी मनापासून भरभरून प्रेम केलंय माझ्यावर. खरं सांगू का बाबा, तुमची सुद्धा उणीव कधी कोणी भासू नाही दिली. माझं शिक्षण, माझी PhD एवढंच नाही तर माझ्या लग्नासाठी पण माझा विचार घेतला गेला. माझ्या कामासाठी ना सगळेच्या सगळे कायम पाठीशी उभे राहिलेत. मला जे जे आवडलं, जे जे चांगलं वाटलं, जे जे करावंसं वाटलं ना ते करू दिलं. कधीच कुणी विरोध नाही केला. पण आज मात्र तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे बाबा. पप्पे, गप्पा झाली का? बोल की. काही तक्रार आहे का? घरच्या लोकांबद्दल काही तक्रार आहे का? तसं असेल तर बोल. का माझ्याबद्दलच तक्रार करायची आहे बापाकडं? तसं बी असलं तर कर ग बाई. नाही, माझं चुकत असेल तर मी कबूल बी करीन आणि माफी बी माग. पण मनातलं बोलून टाक. काही पण काय बोलताय तुम्ही आप्पा? तुमच्याबद्दल काय तक्रार असणार आहे मला? नाही बाबा, कुणाही बद्दल काही तक्रार नाही माझी. ना कुणाबद्दल मनात काही राग आहे
मग बोल की गप का झाली बोलून टाक ग बोलून टाक. एक सांगू बाबा, खरं मनातलं. मला हे लग्न नाही करायचं.